कुठं त्या कोट्यात आली ती. तिथं होती काय? हो बाप्पा का भावांनो, तिथं धामण होती पण ती साप साप. हा गेली तिकडं पण धसली का आता? तिकडे गेली का काय खाण्याचं तिकडे वाजत आहे. धामण बिनविषय हे पण बैल भीती ना बकरी मकरी तिथं हालताय ना काव का तिथं तिथं गेली. तुम्हाला कालच म्हणलं मी तिथं कपडे घालून ते उकळा पण करतो मला गसाडा. तुम्ही सत्ताई उकळाचं नाही लोक आले असं का? हे गरमी कशी आहे त्याने नाही कदा गदडा मग साप कोण मला कालतो ना धामीचं लहानचं स्टोन राहते ना मोठं राहते. धामण का मोठं साप हे गवाऱ्या हा कार आहे काय बघ कोणतं का नाग हो काय धामण का माहित कोणतं होतं? लावा लागते काय हा कार आहे. धामण हो नाग हो येत होता ना आता पाठरा मग हो पाठरा पाशी आलतं का मग ते काय का तर बोंबले ना पात्र पाठरा भेव भेव बोंबली बापा पाठर येत होते भावांना आतमध्ये होते पाठर बंडवून इथं कुठे गेला का धामण हो का नाग हो का तिकडं कुठं ती येत्त होते येत्त अरे वा उष्णता खूपच आहे ना त्यांना निघते घराच्या होता येतं आत्ता हाली येतं झाड येतं पाव दिवस दिसते का कुटराकडे गेली असं आता दिसत नाही काहीच ह्या उंदरावर जास्त लोकते कुटार मुटार राहिले उंदर आहे ती एवढी ठोकर आहे. येतं बघते पण तुम्ही जाती हो येतं एवढी ठोकर आहे. एवढीकडे एवढी ठोकर आहे एवढी इतकी लंबी आहे वाघभर. धामण लोक नाग हो का लहानचं मग आपली कोंबडी मिळी जात तर नागच असेल मग धामणीन काही नाग नाही म्हणत साप नाही म्हणत कोंबडी नाही म्हणत. पुष्ट हे तोंड आहे ना लहानच आहे तोंड लहान. तुम्ही आता युट्यूबवर किंवा इंटरनेटवर फोटो दाखवतो तू बळक मला तो वाटेल नागच असेल नागस हो तोंड लहान आहे का? हो हा तोंड लहान जाय ते नागाचा. हो का धामणीचं तोंड मला वाटते मोठं जाते का असं वाटतं नाही मला थोडं थोडं पक्क काही माहित नाही. पाठरा कुठं होते बा येतच होते पाठरा पाठरा येत बोंबले तिकडे पाय का पाठरा आता कोण काय पाय का मला काही तेवढं लक्ष नाही. मग पाठ गुपचाप होते गुपचापस नाही तर पाठ बोंबले नाही बुबलते ना थोडस वाजलं तरी आपण ते भेले पाठर म्हणूनच नाही तर आल्या असं पाठर भेले विकून आला का हा पाठर भेले नाही तर मी कुत्र हाकलं तरी गुपचापस होते पाठर नाही थोडं थोडं मी बोललो तर पाठर बोंबलते ना. हे उष्णता आला हो काय भेल्यामुळे पाठर तिकडे पाय सध्या भाय साप निघतं बाबा. गरमी कशी आहे त्याने सहन होत नाही गरमी मांग येतो होता. येतून आपल्या याच्यावर टाकव्यावर चढून त्यात टोन घालून आपल्या कोंबडी मारली. हो ना त्यादी म्हणत होतं पण ना तिथं होता भावानू जास्ती त्यादी तेथून तिकडे गेला गचाटे आहे असं आहे. पण उष्णता झाली का आणि एक दिवस पण येतही होता हे येत होता येतं एकूण तोंड काढलं मी दिसले बरोबर तिकडे गेला मग तिकडे गेला कुठं का धसलं कोंबडी धसली का आतमध्ये कोंबडी धसली पाय घरात पाय ते पाठ गेले घरात पाय 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 धसले पाठ आणि त्या दिवशी पण त्यात होता म्हणते साप पोटे पट्ट्यानं सांगायचे ते साप होता म्हणे आणि त्या दिवशी पुन्हा नसली त्याच्या घरी होता तिथं त्याच्या बाथरूममध्ये घुसला म्हणते साप. ही आता गोष्ट राहते आता भावांनो कठीण गोष्ट राहते. गावगावला म्हणलं गावाबाहेर घरं म्हणलं ना जपून जा लागते गावाबाहेर घरं म्हणलं तर अशी आता हे येतं औषधी मारली त्यामुळे यातला मेला गचाटा पण त्यातलं थोडं राहिलंच. काल तुम्ही तर काढतो म्हणे मी म्हणलं धसून नको म्हणलं मीच काढतो म्हणलं जगा खराब आहे म्हणलं राहून गेलं काढायचंच. आता हे आमचं हे झाड हो वांग्याचे त्यामुळे हे काही फवारलेच नाही. अशी आता गोष्ट राहते आता भावांनो. आता बारीक तोंड आहे ना मग नागस हो रंग कसा होता
कारा आहे कारा धामण्या कारा ह्या तुमच्या मोबाईल सारखा बरोबर हा ह्या रंगाचा होता का बरोबर हो ह्या काळा नाही मग कारपटच तसाच होता निळा आहे ना हो कारा नाही कोणता हो का मला वाटते कारी धामण हो का का मग काय माहित. अति लंबी होती का कमी लंबी होती ती पुष्ट बारीक होतं का मध्यम होतं खूप बारीक असून पुष्ट धम होतो धमन कसं होतं पुष्ट बारीकच आहे पुष्ट बारीकच आहे न एवढा ठोकर आहे चांगला असा आहे लय ठोकळ जाते पण धामन नसं ना न एवढा लंबा आहे बाबूभर जास्त लंबा नाही जातात आता मग तो नागस होणं जाऊ दे आता जे असेल ते आता असे राहिले ते आता भावांनो आता उष्णता झाली ना हो मस्तच तशी जाते आता भावांनो आम्ही आत्ता आलो रानातून मी पहिलं खालतो खत आणतो म्हणलं होतं पण आता हे बघा गेलं आता आभाळ आता का खत आणून काही फायदा नाही गेलं आभाळ उद्यापर्यंत थोडंसं पाणी पडते ते काही पक्का पाणी येत नाही गोल काही होत नाही जाऊ दे म्हणलं विचार सोडून दिला खत आणून खत वाया जाणे म्हणलं एक फायदा नाही म्हणलं दिला सोडून आता खताचा विचार भावांनो व्हिडिओ इथंच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार